गेल्या 45 वर्षात बेरोजगारीच्या दराने उच्चांक गाठला आहे। 2014 पर्यंत बेरोजगारीचा दर 4.9% इतका होता। आज तो बेरोजगारीचा दर 8% इतका झाला आहे। म्हणूनच आज हर घर बेरोजगार अशी घोषणा देण्याची वेळ आली आहे। आपल्या देशाचा पर कॅपिटा इन्कम 9160 रुपयापेक्षा कमी झाला आहे। लोकांचा इन्कम कमी झाला आहे आणि खर्च मात्र वाढतच चालला आहे। म्हणजेच आमदनी अट्टनी आणि खर्च रुपया झाला आहे। गेल्या 30 वर्षात जेवढी महागाई नव्हती तेवढी महागाई गेल्या 4-5 वर्षात झालेली आहे। आज आपल्या देशाला आधार कार्डची नाही तर उधार कार्डची गरज लागत आहे। 2014 पर्यंत पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर इतका होता, तो आज 110 झाला आहे। डिझेल 45 रुपये प्रति लिटर वरून 90 रुपये लिटर झालेला आहे। गॅसचा एक सिलेंडर 400 रुपयावरून 1100 रुपयापर्यंत गेलेला आहे। जिथे 1 लिटर दुधाला 36 रुपये मोजावे लागत होते तिथे आज 60 रुपये मोजावे लागत आहेत। बहुतेक म्हैशीने सुद्धा आता महागडं खाणं खायला सुरुवात केली आहे। सीएनजी 40 रुपये प्रति किलो वरून 80 रुपये प्रति किलो पर्यंत गेलेला आहे। 1947 ते 2014 पर्यंत या 68 वर्षांमध्ये भारताने इतर देशाकडून 55 लाखाचं कर्ज घेतलं होतं, परंतु 2014 पासून ते आतापर्यंत भारताने 85 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे। पण डेप्ट आणि जीडीपी यांचा रेशो 40% वरून तब्बल 90% इतक्यावर गेला आहे। आणि रुपयाचं तर काय विचारता, जणू तू घसरण्यासाठी जन्माला आलेला आहे असं वाटत आहे। कारण 2014 पर्यंत $1 ची किंमत 60 रुपये होती, आज ती 82 रुपयापर्यंत गेलेली आहे। सध्या बेरोजगारीत आपला कोणी हात धरू शकत नाही। कॅपिटल इन्कम इतका कमी झालेला आहे की लोकांना 10,000 सुद्धा मिळताना नाकीनऊ येत आहेत। श्रीमंत बनत झालेला आहे आणि गरीब माणूस गरिबीकडे झुकत आहे। महागाईची आई तर महागाईच्या हा 2 पाठी लागलेली आहे। इथे टीव्ही आणि मोबाईलचे किमती झाले स्वस्त आणि दररोजच्या लागणाऱ्या वस्तू मात्र झालेत महाग। आता कोणीतरी उठून म्हणेल हा तर काँग्रेसचा चेला आहे, पण मित्रांनो मी कुठल्याही पक्षाचा चेला नाहीये। जे काही फॅक्ट्स आहेत ते फक्त तुमच्या समोर मी मांडत आहे। तर भारताच्या प्रत्येक भागाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक गल्लोगल्लीत संतोष पंडित सारखा माणूस असलाच पाहिजे। बाकीचे चित्र तर तुमच्या समोर ठेवलेलेच आहे, निर्णय आता आपल्या हाती आहे।